हे भाऊ पैसे नसं नाही असं ना मग बघ काय तसा करतो गणपती झालं पूजा केला तुमचा गणपती काय मोठा वाघ मोठा हो मातीचाच आहे आणि तेच मातीचा पाहिजे आणि गणपती इतका दैवत कुठेच नाही आणि दैवत भेटणारही नाही. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाऊया अशा व्यक्तीकडे जो आमचा गणपती बनवतात. त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे ते जाणून घेऊया. काका तुमचं नाव पूर्ण सांगा नाव. कृष्णा बाबूंना परब. तर तुम्ही म्हणजे किती वर्ष झाली गणपती मूर्तीवर? आता आमचं तसं नाही, म्हणजे तुम्ही स्टार्टिंग कधीपासून? स्टार्टिंगला आम्ही बाहेर जायचे गणपती. हां. स्टार्टिंग त्याचे पहिले ते 81 मध्ये मी मुंबईला होतो. हां. मुंबईवरून आलो, शेती लवकर आमची आली आणि आम्ही दोघे जण होतो की ना ते बाहेर मामाकडे आमच्या गणपती यायचो मळेला. हं. तर ते म्हणते ह्या वर्षी कुठे जाऊया. असं ते म्हटलं तुमका माती हाडूक जमात काय. हां. हा मला आणते मी करू याचं बघ जो जमता का बघतो मी करतो म्हटलं. हां. ते गाडीवर माती आणली हां. एक दिवस 2 गोळी आणून ना सरळ गाडीवरच माती आणली. हां. आणली आणि मी नारळ ठेवला आणि मी एवढंच म्हटलं मागा का माहीत नाही मी काही शिकू नाही कोणाला. हां. ही तुझी मूर्ती लिपते तर तू येऊन पाटावर बस. हां. पहिल्या वर्षी मी 12 गणपती केले. हां. 12 गणपती केले आणि कलरला गेलो कुठे मळे म्हणजे मापणला हां. शिरसाट कलर दिलो. हं. कलरला गेले शिरसाट म्हणता किती गणपती आहेत तर 12 आहेत. मग बिल मला देणार मग हं. हे मला प्रश्न पहिला केला. तो तुला बिलाला घाबरू नको मला काही नाही राहिलं तरी चालेल पण तुझा बिल मी पहिलाच देईन आणून. हां. काय आणि मामाला म्हटलं आमचा मामा गणपती करता ना त्याला म्हटलं मला दाखव जरा कलर बॉडी कलर कसं बनवायचं तो. हां. त्याचं काय घेऊन बसला काळा निळा घालणे कर हे म्हणजे प्रतिउत्तर ही कशी यायची ना हां. हे मला काय यातलं माहीतच नाही माहीत नाही म्हणून विचारलं. तर काळा निळा घालणे कर तरी म्हटलं जाऊ दे काय म्हणता ना मी आलो बॉडी कलर वगैरे बनवला वगैरे स्वतःच्या मनाने हां. काही तोच दे काही सगळा माका ना कोण गणपती हां. ते बनवला सर्व कायचं केलं आणि दुसरा वर्ष आला माझं त्या डोक्याचं सगळं भरलेलं होतं कारण काय ते बोललेले उत्तरं केली होती ना तेवढी. तर मामा बोलला परत दुसऱ्या वर्षी मामा आला इथे मला बोलला 2 रथाचे गणपती आहेत जरा घालून दे. मी काहीच बोललो नाही त्याला. तू इलंच नाही किंवा माका दाखवायलंस मी काही बोललो नाही. मी सरळ गेलो एका रात्रीत 2 रथ घातले उभे केले आणि गणपती हं. आणि सकाळी उठलो आणि जेव्हा ते घालून झाले ना तसे मला सांगले मी कशाला आलो माहिती आहे कारण तू मला माहिती दिलीस ना म्हणून मी त्याचे उपकार फेडायला आलो तुला. हे उत्तर दिलं बाबाला. बाबाला पण बोलायचं बाई सोडून आहे. हां. असा करता 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 आता 45 वर्ष झाली हे शाळेत. आणि पण मी कोणी कुठचा आहे कॅलेंडर आणि फोटो आणि हां. किंवा काही सांगू नाही हे शब्द माझा कधी नाही. आता एवढा तुम्ही तर बघत होता आता हो तुमच्या बाजूलाच आहे आमचा हो गणपती. हो पहिल्यांदा बनवताना म्हणजे कसं वाटलं तुम्हाला? मला काय काही नाही वाटलं. मी म्हणजे गेलो हां. हात जोडला त्याला हां. सांगितलं हे तुझा हे करतो तुझा तू येऊन बस काय मला काय नाही मी फक्त निमित्त हां. तुझं तू काय ते करून घे आणि मी सुरुवात केली बिनधास्त म्हणजे कसा काचकूच तुझी मागे पुढे मन करता असं काय नाही कारण मी पहिल्यापासून माझी सवयच आहे. हां. आता हा तुमचा गणपती काय मोठा वाघ मोठा हो मातीचाच आहे आणि तेच मातीचा पाहिजे. हे साळू माती वगैरे की ना हे मातीचा तो गणपती चालणार नाही. कारण काय असा गणपती म्हणजे काय गणपती म्हणजे विटाळाचा नाही आहे. गणपती मळीचा बनवलेला आहे. हां बरोबर. हां त्या शास्त्राने की ना खूप हे आहे ते आणि गणपती इतका दैवत कुठेच नाही आणि दैवत भेटणारही नाही. काय शास्त्रात बघितलं मी आता खरोखर नाही मी ऐकतोय 22 सालापासून म्हणजे 4 वर्ष आज झाले हं. तुमच्या गणपती ते हां. 4 वर्ष झाले आणि ते इथे आले आणि मला हासबास काही नाही होता. काय मी आपलं इथे येतो ते आले आणि मला म्हणतात कृष्ण आम्ही तुझ्याजवळ येतो येणार तुला बसा चहा पाणी करूया हां. कारण माझा पहिला शब्दच हा असतो हां. कोणही येऊ दे म्हणजे बसा जेव्हा आमच्या इकडचे गणपती बनवायसाठी आलेले तेव्हा. हां काय रे तुमचा तो पेंटर होता की ना हां. सर्वेकर तो हां. ऑफ झाला ना हां. ऑफ झाल्यानं ते काय करणार खूप महागच खूप गणपती तिकडे हं. आम्ही करतो म्हणत पण कशा आजारे आले काय आले प्रसाद घेऊन आले मका अंदाज वाटतो प्रसाद घेऊन ते इथे येले हां. काय
तर इथे आले आणि मला काय हसबस नाही ते किंड तुझ्याजवळ आलो आलो तर या होतला बसा हां. चहा पाणी करा होतला. तर चहा पाणी राहू दे चहा पाणी नंतर बघू मग आमचं काम आहे असं सांगल्याशिवाय समजणार कसं म्हटलं. तर हरकत नाही म्हणले आमचा गणपती बनवायचा आहे होतं नाही म्हटलं कोणी. मी पहिल्या शब्दात सांगितलं नाही म्हटलं कोणी काय. पण तुमका एकच सांगतंय ते किती किती घेणं बिणार माका काहीच नाही विचारायचं नाही काय. तर हट्टकच पेटले हट्ट हां. पेटले त्याची मूर्ती होती माझ्याजवळ. हां. तर म्हटलं ह्याचीच 10,000 रुपये किंमत आहे. मी स्पष्टच सांगितलं मग मी त्याच्याशी सांगणार ना तुमका हां. पण ह्याची 10,000 रुपये किंमत आहे हां. आणि मी घेत होती. हां. तर बोले आमका मी तुमका विचारलं तुम्ही सांगलाच म्हणून मी सांगितले ते मी तुमका दी म्हटलंय काय नाही काय. मग पैशाचा विचार नको तुमची मूर्ती करू काही नाही मी करतोय. पण आणि वरतही पण ठेवलंय कारण काय मी उतला पेंटर नाही गुरावरचा राखणं आहे म्हटला काय. गुराकी आहे मी म्हटलं पेंटर नाही काय. ते फक्त एक करा तुमका नाव ठेव भेटायचं नाही. ते सुरुवात केलं सुरू झाली ती पहिल्याच गणपतीत मला 950 रुपये बक्षीस भेटलं ह्या गणपतीत. हां. पहिल्या सुरुवाती भेटल्यावर ते म्हणतात अजूनपर्यंत एवढे वर्षा गणपती करतात कोणाक 5 पैसे काय भेटले नाही आणि हे पहिल्याच गणपतीत तुका 950 रुपये बक्षीस दिलं ना काय. म्हटलं ते माझं नाही आहे म्हटलं ते गणपतीचंच आहे काय. झालं बक्षीस दिले नी हां. बक्षीस दिले मी त्यातलेच 500 रुपये उचलले आणि म्हटलं हे त्या गणपती खर्च करा काय. ते तोंडावर बघलं सगळे नाही म्हटला हे पहिले त्या गणपती खर्च होऊ आहेत कारण त्याचं आहे ते बरोबर. मी हो निमित्त आहे. एवढं करता 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 हे सगळं आज हेपर्यंत येऊन टेपला त्या गणपतीची कृपा माझा काय नाही आणि मी मोठा कोण नाही काय. तर दादा आता काल पण मला इथे विचारलं नाही काय. आम्ही 15,000 रुपये केले हे बघा मी सांगितले मी मागितले हां. नाही. मी माझं काम जशी सेवा त्याची करावी तशी करून घेणारा तो आणि नेमताक मी हं. आणि काय आहे हे गणपती की ना ह्या तर प्लास्टरचे पुंजतात हं. बरोबर आहे की ना. पण खरा गणपती हा मळीचाच आहे मातीचा. हा प्लास्टरचा गणपती नाही हा काय. प्लास्टरच्या पुंजतात काय मी कुणाला पण मिटिंगमध्ये हेच सांगितलं काय गणपती खरा आहे मळीचाच आहे मातीचा. हां. मी अजून आता कोणी सांगलं तरच एखादा आणतो नाही तर माझे सगळे मातीचेच असतात. अजूनपर्यंत सांगते माझा गणपती पण मी प्लास्टरचा पुजूक नाही मातीचाच पुंजतो आणि खरी पूजा ही मातीची व्हायला पाहिजे. हे आता करतात प्लास्टरचे करतात हे मोठमोठे काय अर्थ आहे त्याचं आहे काय अर्थ. प्लास्टर ह्याच्यात मोठा नाही हां. अरे त्याची इटम नव्हता प्लास्टर हे काय असतं माहिती आहे 8-8 15 आम्ही एवढी सेवा करतो हं. मग सेवेचा काय उपयोग आहे सांग ना. कायच 8-8 15 दिवस ते हॉळात आतमध्ये राहिले आणि आमका ते दर्शना गेले मग काय उपयोग त्याचा हां. मी हे काम करतो मी शिकून कोणाकडे योग द्यायचं काय. हे त्याची दैवची ह्या देणगी आहे ही सांभाळणं ह्या आपला काम आहे. ह्या पैशाकडे जाऊन नाही भेटतं काय पैशाकडे जाऊन भेटत नाही हे आपलं मनाची ह्या होई बरोबर. हां. मी अजूनपर्यंत कुठच्या हेतूत कोणीही सांगायचा पैशाची दृष्टीत जातच नाही कोण गरीब असो काय असो हे बाबा पैसे नसं नाही असं ना मग बघ काय तसा गणपती झालं पूजा केला ही प्रथा अजूनपर्यंत माहीत चालली. चांगलं आहे.